मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शालिनी सर्वांना सर्वजण व्यवस्थित बसले ना ते विचारते. तेव्हा शेखर शालिनीला आज काय विशेष आहे, आम्हा सर्वांना एकत्र का बोलावलं असा प्रश्न करतो. तेव्हा शालिनी सर्व सांगणार. शेखर भाऊजी व रेणुका वंश, तुम्ही माझ्या एका फोनवर इथे आलात, थँक्यू बरं का, असं बोलते. तेव्हा दादा चिडून शालिनीला, अहो आभार प्रदर्शन आता खूप झालं, मूळ मुद्द्यावर या, नाश्ता करत असतानाच सांगायला पाहिजे होते, असे बोलतात. तेव्हा शालिनी दादांना तेव्हाच सांगणार होते, परंतु ठसका लागायला नको म्हणून नाही सांगितले, असं बोलते. तर तेव्हा माई शालिनीवर भडकत, आता सांगा की, असे बोलतात. तेव्हा शालिनी सांगू लागते की आपली गौरी हे घर सोडून 1 महिन्याच्या वर होऊन गेला, अजून पण ती सापडली नाही. सर्वजण तिची वाट पाहत बसलेत, तिची अजून काही खबर पण आली नाही, असं शालिनी सर्वांना सांगते. तेव्हा दादा पुन्हा शालिनीला, प्रस्तावना बस झाली, जे सांगायचे आहे ते सांगा, असं म्हणत खूपच चिडतात. तेव्हा शालिनी दादांना, हळूहळू गोड पदार्थ खाण्यात जशी मजा आहे ना, तशीच मजा हळूहळू सांगण्यात आहे, असं बोलते. तेव्हा देवकी पण लगेच होकार देते. त्यानंतर शालिनी सर्वांना, आपल्या घरात आलेली ही आपली गौरी नसेल तर आपली खरी गौरी नेमकी कुठे गेली ते विचारते. तेव्हा जयदीप, मला पण तो प्रश्न सतावतोय, परंतु तुम्हाला अचानक काय झालं, असं शालिनीला विचारतो. तेव्हा शालिनी जयदीपला, मला अख्खीच्या अख्खी गौरी सापडली, असं सांगते. तेव्हा ते ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो. तेव्हा दादा शालिनीला, कधी, कुठे, असा प्रश्न करतात. तेव्हा तुम्ही म्हणत असाल तर आत्ता हजर करते, असं शालिनी सांगते. तेव्हा जयदीप शालिनीला, वहिनी मग वाट कसली पाहताय, ती कुठे आहे, मी लगेच गौरीला घेऊन येतो, असं विचारतो. तेव्हा कोणी कुठे जाण्याची गरज नाही, असं म्हणत शालिनी गौरीजवळ जाते व चल की जरा, असं म्हणत शालिनी गौरीच्या हाताला धरून सर्वांसमोर घेऊन येते. आणि आपल्या घरात जी सोंग घेऊन वावरते ना, तीच आपली खरी गौरी आहे, असा गौप्यस्फोट शालिनी करते. तेव्हा सर्वजण जागेवर धक्क्याने उभे राहतात. तेव्हा दादा गौरीला, गौराबाई ह्या काय सांगायल्यात ते विचारतात. तेव्हा शेखर, गौराबाई तुम्हाला समद आठवायला लागलं का, असा प्रश्न करतो. तेव्हा शालिनी, ती काहीच विसरली नव्हती, ती नाटक करत होती, असं सांगते. तेव्हा जयदीप शालिनीला, तिला सर्व आठवतंय, मग ती नाटक का करत होती, असं विचारतो. तेव्हा शालिनी, हा प्रश्न तुम्ही माईंना विचारा, असं सांगते. तेव्हा जयदीप, माईंचा यात काय संबंध, असं विचारतो. तेव्हा मला हे परवाच समजलं, परंतु माईंना तर ही गोष्ट खूप आधीपासून माहिती आहे, असं शालिनी सर्वांना सांगते. तेव्हा माई शालिनीवर भडकत, तू यासाठी सर्वांना एकत्र जमवले का, तू आमचा वेळ फुकट घालवणार का, असं म्हणत तिथून लगेच जाऊ लागतात. तेव्हा शालिनी माईंना अडवते व एवढी मोठी गोष्ट तुम्ही कशापायी लपवली, असा प्रश्न करते. तेव्हा माई खूप बेचैन होतात. तेव्हा गौरी रागाने शालिनीला, तिला काय विचारते, मला विचार की, मी गौरी आहे ना, मग मला माहिती असेल ना, असं विचारते. तेव्हा शालिनी गौरीला, असेल नाही, तूच गौरी आहेस, असं उत्तर देते. तेव्हा गौरी शालिनीला, तुझ्याकडे पुरावा आहे का, असा प्रश्न करते. तेव्हा पुरावा काय, अख्खा साक्षीदार आहे आणि तो साक्षीदार मीच आहे, असं शालिनी सर्वांना सांगते. ते ऐकून सर्वांना पुन्हा मोठा धक्का बसतो. तेव्हा शालिनी दादांना, जेव्हा तुम्ही माईंना दवाखान्यात घेऊन गेला होतात ना, तेव्हा गौरी तिथे आली होती, असं सांगते. तेव्हा गौरी शालिनीला, ऐ वेडे, ही घारी तिथे नसताना मी कशाला कलमडायला तिथे जाऊ, तूच नाटक करून मला तिच्या खोलीत पाठवायची ना, मग तू व ही चिचुंद्री आम्ही काय बोलतोय ते चोरून ऐकायचेत ना, असं विचारते. तर तेव्हा शालिनी गौरीला, उगाच विषय माझ्यावर लोटू नकोस, असं बोलते व दादांना तिने घेतलेल्या माईंच्या सोंगाविषयी सर्व काही सांगून टाकते. तेव्हा ते ऐकून जयदीप व सर्वांना पुन्हा मोठा धक्का बसतो. तेव्हा दादा रागाने शालिनीला, आम्ही खोलीत नसताना मालकीनबाईंचे सोंग घेऊन जाण्याची तुम्हाला काय गरज होती, असं विचारतात. त्यावर शालिनी, माफ करा दादा, परंतु गरज होती, कारण या गौरीसोबत आम्हाला माईंचा पण संशय आला होता. त्या दिवशी मी व देवकीने दोघींना पण बाहेर भेटताना पाहिले होते, असं शालिनी सर्वांना सांगते.
तेव्हा गौरी शालिनीला वारे वा एक खोटे लपवायला आणखी एक खोटे बोलायलीस का असं विचारते. तेव्हा देवकी गौरीला तुम्ही रात्री भेटला होतात, मी पण पाहिले होते असं सांगते. तेव्हा गौरी खूप मोठ्याने हसते व तुम्हाला दोघींना कावीळ झाली का, डोळे पिवळे झाले का, मला माझे नाव पण आठवत नाही, इथे खूप माणसे आहेत, त्यांचे नाते पाहून माझे मन भरून आले, तेव्हा माईंनी मला धीर देत सावरले असं गौरी खोटं सांगते. तर शालिनी स्टोरी मस्त आहे बरं का, परंतु माझा तुझ्यावर विश्वास नाही, माझा माईंवर विश्वास आहे, त्या कधीच खोटे बोलू शकत नाही, सांगा माई असं विचारते. तेव्हा माई मोठ्याने ही आपली खरी गौरी नाही असं सर्वांना सांगतात. तेव्हा शालिनी माईंना खोटे बोलू नका असं धक्क्याने विचारते. तेव्हा माई शालिनीला मी तुला सगळ्यांची स्पष्टीकरण द्यायला बांधील नाही, असे बिनबुडाचे आरोप मी खपवून घेणार नाही, तुम्ही सगळे हिचे काय ऐकताय, आजपर्यंत या बाईने एक गोष्ट तरी खरी केली आहे का असं सर्वांना विचारतात. तेव्हा शालिनी गयावया करत माईंना खरे बोला असं म्हणत खूप रडकुंडीला येते. तेव्हा गौरी शालिनीला अकलेचे कांदे, आपली गौरी काय लावले आहे, मी जर तुमची खरी गौरी असेल तर सिद्ध करून दाखव असं विचारते. तेव्हा शालिनीचा मोठा पोपट होतो. तेव्हा जयदीप भडकत वहिनी ती म्हणते ते खरे आहे, तुम्ही सिद्ध करून दाखवा असं शालिनीला सांगतो. तर दादा पण तुम्ही जर हे सिद्ध केले तर मी तुम्हाला मागेल ते देईल असं बोलतात. तेव्हा शालिनी वैतागून अहो दादा मी असं कसं सिद्ध करू शकते असा प्रश्न करते. तेव्हा शेखर व रेणुका पुरावा मागतात. शालिनी सर्वांना माझ्यावर विश्वास ठेवा असं बोलते. तेव्हा माई भडकत तुझ्यावर विश्वास ठेवण्याजोगे एकतरी काम तू आत्तापर्यंत केले आहे का असा प्रश्न करतात. तेव्हा जयदीप शालिनीला इथे तुमच्या बोलण्यापेक्षा इथे माईंच्या बोलण्यावर सर्वांचा विश्वास आहे असं सांगतो. तेव्हा शालिनी माई खोटे बोलत आहे असं पुन्हा सर्वांना सांगते. तेव्हा दादा शालिनीला बस झालं, मालकीनबाईंवरील खोटा आरोप मी सहन करणार नाही असे बोलतात. तेव्हा शालिनी वेड्यासारखे करू लागते, परंतु कोणीही शालिनीवर विश्वास ठेवत नाही. तेव्हा गौरी रागाने शालिनीला दूर ढकलते व मला बाजारात उभे केले आहे का असं बोलते. तेव्हा शालिनी माईंसमोर हात जोडते व हीच खरी गौरी आहे ते कबूल करा अशी भीक मागतच बोलते व खूप रडू लागते. तेव्हा माई मल्हारला तुझ्या बायकोचे डोके फिरले आहे, परत वेड्याचा झटका तिला आलाय, तिला आवर नाही तर माझ्या हातून काहीतरी घडून बसेल असं सांगतात. तेव्हा शालिनी मला मारा परंतु खरं बोला असं रडत रडत माईंना सांगते आणि तेवढ्यात शालिनीच्या डोक्यात प्रकाश पडतो. तेव्हा ती गौरीला माईंसमोर आणते व माईंचा हात तिच्या डोक्यावर ठेवून सांगा असं बोलते. तेव्हा सर्वांना धक्का बसतो, परंतु माई हात ठेवत नाही. ते पाहून शालिनी सर्वांना पाहिले ना, मीच खरे बोलत आहे, माई खऱ्या असत्या तर त्यांनी डोक्यावर हात ठेवला असता असं खुश होत सांगते. तर गौरी माईंना घारे माझ्या डोक्यावर हात ठेव म्हणून सांगते, परंतु माई गप्पच असतात. तेव्हा जयदीप माईंना माझा या सर्वांवर विश्वास नाही, परंतु सर्वांच्या समाधानासाठी तू शपथ घे असं माईंना सांगतो. तेव्हा माई बाजूला होतात. तेव्हा शालिनी सर्वांना मी सिद्ध केले आहे, माईंनी शपथ घेतली नाही असं सांगते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये शालिनी चिडून आरसा फोडते तर माई दादांना सर्व काही खरं सांगतात. जयदीप पण शेखरला हीच खरी गौरी आहे असं सांगतो. पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.